नमस्कार. मी सौ वैशाली सानंद पावसकर, पावशी सरपंच. खरं तर आमचं कुडाळ शहरापासून अगदी 4 किलोमीटरवर आमचं पावशी एक छोटंसं गाव. पण त्या छोट्याशा गावात दुर्वा संतोष झुलपे ह्याची मंडळ कृषी अधिकारी म्हणून निवड झाली आणि खरोखरच ह्या यशामागे तिचे आईवडील त्यांचा अगदी मोलाचा वाटा आहे. चांगल्या प्रकारे अगदी उत्तुंग असं यश आमच्या पावशी गावात तिने मिळवलेलं आहे आणि आमच्या गावाचं नाव उज्ज्वल केलेलं आहे. त्या यशाबद्दल मी तिचे खूप खूप अभिनंदन करते. नमस्कार, मी दुर्वा संतोष झुलपे. आताच वैशाली काकीने सांगितल्याप्रमाणे माझं मंडळ कृषी अधिकारी म्हणून निवड झाली आहे. त्याबद्दल मी ज्यांनी मला सपोर्ट केला, ज्यांनी मला मार्गदर्शन केलं असे सर्व शिक्षक, तसेच माझे आईवडील ज्यांनी मला लहानपणापासूनच शिक्षणाकडे ओढ निर्माण केली, तसेच आता वैशाली काकींप्रमाणे ज्या इतर व्यक्ती आहेत ज्यांनी मला सपोर्ट केला, त्यांचे मी खूप खूप आभारी आहे. नमस्कार, मी स्मिता संतोष झुलपे, दुर्वाची आई. आज मला खरोखरच अभिमान वाटतो की बालपणापासूनच दुर्वा माझी खूपच हुशार होती आणि मुक्तांगणात असल्यापासूनच त्या मंगलाताई परुळेकरांपासूनच त्याचवेळी मला तिच्या अभ्यासक्रमावरून कळलेलं की ही मुलगी पुढे काही ना काहीतरी करणारच. आणि 5वीत असल्यापासून तिचा जो रिझल्ट बघून तर मी तिची काळजी सोडूनच दिलेली. ती काहीतरी नक्कीच करणार, मोठी होणार, यात काही शंकाच नव्हती. आणि आता ते यश तिने मिळवलं आहे आणि यापुढे तिने आणखी चांगली PhD वगैरे करून चांगलं आणखी यश संपादन करावं आणि मुलीचं नाव लौकिक करावं, हीच एक माझी इच्छा आहे. नमस्कार, मी संतोष झुलपे, राहणार पावशी. मला 3 मुली आहेत आणि या 3 मुलींमध्ये दुर्वा ही माझी मोठी मुलगी. ही पहिल्यापासूनच म्हणजे पडतेवाडी, कुडाळ जिल्हा परिषद शाळा पडतेवाडी, इथे मी त्याला पहिलीपासून शाळेत घातलं. 4थीत असताना स्कॉलरशिपची परीक्षा होती शिष्यवृत्तीसाठी. तिची शिष्यवृत्ती 2 मार्कासाठी गेली. त्यावेळी तिला एवढं टेन्शन आलं होतं कारण सोबतच्या मैत्रिणींना शिष्यवृत्ती मिळाली, परंतु हिला मिळाली नव्हती. नंतर तिने 5वीमध्ये जो अभ्यास सुरू केला, अभ्यास कुडाळ हायस्कूलमध्ये दिला ॲडमिशन. अभ्यास 5वीपासून जो सुरू केला तिने 1 नंबर सोडलाच नाही आणि अभ्यासात एवढी हुशार होती हे मला समजल्यानंतर मी तिला त्याच वेळी ठरवून ठेवलं होतं की हिला विविध स्पर्धा परीक्षामध्ये बसवायचं, भले रिझल्ट काहीही असू दे तिचा. आणि असं करून मी तिला विविध स्पर्धा परीक्षांमध्ये योग्य मार्गदर्शन देऊन एक परीक्षा द्यायला सुरुवात केली आणि त्यावेळी त्या परीक्षांमध्ये तिला यशही तसंच मिळत गेलं. दुर्वाने जसं आमच्या पावशी गावाचं नाव उज्ज्वल केलं, तसंच इतरही पालकांनी, जसं तिच्या वडिलांनी जसं सांगितलं की स्पर्धा परीक्षेने वगैरे ज्या मुलांना बसवतात आणि स्पर्धा परीक्षेत जी मुलं पुढे होऊन जो अभ्यास करतात किंवा ज्या वडिलांनी जे घेतलेले परिश्रम, आईवडिलांनी ज्यांच्या, प्रत्येक पालकांनी असेच आईवडिलांनी परिश्रम घ्यावे, म्हणजे जेणेकरून आपली मुलंसुद्धा अशा स्पर्धा परीक्षेने बसल्यावर किंवा चांगल्या कुठच्या, आता जशी दुर्वा मंडळ अधिकारी झाली तशीच जरी त्या लेवलला जरी मुलं झाली नाही तरी दुसऱ्या कुठच्याही शिक्षणात त्यांनी आईवडिलांनी मुलांबरोबर भाग घेऊन आपल्या मुलांचं भवितव्य उज्ज्वल करावं, असं मी खरं तर सगळ्या पालकांना सांगू इच्छिते. आणि खरोखरच त्या पालकांनी असंच, जसं दुर्वाच्या वडिलांनी जेवढे परिश्रम घेतले आपल्या मुलांसाठी, कसा अभ्यास करावा, अभ्यास करताना किती काटेकोरपणे, आणि त्यांनी मुलांना न सांगता आपणसुद्धा त्याच्यात त्या मुलांच्या सहभाग घेऊन त्यांच्यासोबत बसून त्यांचा जेवढा अभ्यास घेतला, जसं आता सर्वच आईवडिलांना तेवढं शक्य नाही, पण जेवढं शक्य असेल तेवढं प्रत्येक आईवडिलांनी तसं त्यांच्यासोबत राहून मुलांना साथ देऊन जास्तीत जास्त पालकांना मुलांना अभ्यासाला बसवावं आणि चांगल्या यशामागे, खरं तर आमचं गावाचं नाव, आमच्या वाडीचं नाव त्या दुर्वाने उज्ज्वल केलं. तसंच आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं मुलांनी पण, बाकी इतर पालकांनी हा आदर्श घेऊन नाव उज्ज्वल करावं, एवढं सांगून मी माझे शब्द संपवते. धन्यवाद.
म्हणजे 5वी ते 12वीपासून माझं शिक्षण हे कुडाळ हायस्कूलमध्येच झालं. त्यावेळी 6वीपासून ते 9वीपर्यंत नेहमी माझा पहिला नंबरच यायचा. त्यामुळे शिक्षकांचा नेहमी सपोर्ट असायचा की दुर्वा तू काहीतरी केलं पाहिजे. किंवा मग 9वीत असतानाच माझ्या डोक्यात असा विचार आला की आपण मग गव्हर्मेंट जॉब करायचा होता. त्यामुळे मग कॉम्पिटेटिव्हच्या थ्रू आपण इथे UPSC किंवा MPSCच्या थ्रू आपण एक्झाम देऊन अधिकारी होऊ शकतो, हा विचार त्यावेळी डोक्यात आला. त्यानंतर मग 11वी-12वीचं शिक्षण हे सायन्समधून कुडाळ हायस्कूलमधूनच पूर्ण झाले. त्यानंतर मी सुरुवातीला फर्ग्युसन इथे ॲडमिशन घेतलेलं, पण त्यानंतर माझं कृषी महाविद्यालय पुणे येथे BSc ॲग्रिकल्चर या कोर्ससाठी माझं त्या ठिकाणी ते पुणे हे कॉलेज भेटलं. त्यामुळे मग रोजच्या एकच म्हणजे डिग्रीला थोडं वेगळं आपण काहीतरी करू असा विचार डोक्यात घेऊन मी ॲग्रिकल्चर हे क्षेत्र निवडलं. तसेच घरात लहानपणापासून मी शेती बघत आले, त्यामुळे शेतीविषयी आवड ही होतीच. त्यामुळे मग हे क्षेत्र निवडलं. त्यानंतर सुरुवातीला म्हणजे इकडची शेती आणि पुण्याची त्या भागातली शेती हे समजून घेण्यातच पहिलं सेमिस्टर किंवा पहिलं वर्ष हे निघून गेलं. त्यानंतर मग जसजसं मी ते शिक्षण घेत गेले तसं समजत गेलं की इथे म्हणजे ॲग्रिकल्चरला आपण आपल्याकडची मुलं जी हुशार असतात ती एकदम दुय्यम समजतात किंवा आज शेतकरी आहेत म्हणूनच आपण आहोत. त्यामुळे तिकडे गेल्यावर माझ्या लक्षात आलं की नुसतंच म्हणजे इथे पण वेगवेगळे विषय आहेत, जसे की सॉईल सायन्स आहे, जेनेटिक्स आहे, प्लांट्स बायोकेमिस्ट्री आहे, त्यानंतर एंटोमॉलॉजी म्हणजे कीटकशास्त्र आहे, पॅथॉलॉजी म्हणजेच पिकांवर जे वेगवेगळे रोग येतात त्याविषयी आपण म्हणजे कोणते रोग येतात त्यावर कोणते उपाययोजना करायच्या, कशा करायच्या याची माहिती आपण शेतकऱ्यांना सांगू शकतो. आणि आपण आपल्या इकडच्या भागात बघतो की शेतकरी हे जमिनीचा जो पोत आहे त्याचा विचार न करता कितीही क्वांटिटीमध्ये हे खतं वगैरे देतात. मग ती नेमकी किती क्वांटिटीमध्ये खतं द्यायची, त्याचं शेतकऱ्यांना कसं मार्गदर्शन करायचं हे मला हळूहळू समजायला लागलं. मग लक्षात आलं की आपण इतरांपेक्षा वेगळं काहीतरी करतो आहे. आणि त्यानंतर मग पुण्याचं वातावरण, तसं कॉलेजचं वातावरण हे कॉम्पिटेटिव्हसाठी पूरक होतं. तसेच जे UPSC MPSCसाठी जे पूरक क्लासेस आहेत ते पुण्यात फेमस होते किंवा प्रसिद्ध क्लासेस होते. त्याच्या थ्रू आपण इथे कॉम्पिटेटिव्हचं आपल्याला थोडंफार मार्गदर्शन मिळू शकतं, म्हणून पुणे हे कॉलेज निवडलं. अशा प्रकारे मी या शेती म्हणजे BSc ॲग्रिकल्चरमध्ये किंवा शेती हे क्षेत्र निवडलं. त्यानंतर मग जसजसं मी शिक्षण घेत गेले तसं लक्षात आलं की ही ॲग्रिकल्चर MPSC ही पण एक परीक्षा असते. या परीक्षेमध्ये इतर माझ्यासोबत अभ्यास करणारे इतर मुलं त्यांचं मार्गदर्शन मिळालं. तसेच सिनियर जे विद्यार्थी होते जे ऑलरेडी ऑफिसर झालेले होते त्यांचं मार्गदर्शन मिळालं. तसेच शिक्षकांचं पण मार्गदर्शन मिळालं. घरातून आईवडिलांचा सपोर्ट होता. त्यानंतर वेगवेगळे क्लासेस पण जॉईन केले आणि मग अशा प्रकारे परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली. त्यानंतर माझं डिग्रीचं शिक्षण हे 2022मध्येच पूर्ण झालं. त्यानंतर मी MScला ॲडमिशन घेतलं. MScला मी पुणे येथेच ॲडमिशन घेतलं. त्यानंतर MScच्या फर्स्ट इयरला असतानाच ॲग्रिकल्चर MPSCची जाहिरात आली व लगेच आम्ही तो फॉर्म भरला. त्यानंतर प्रिलिम्स ही डिसेंबरमध्ये झाली, म्हणजे आम्ही जूनपासूनच अभ्यास करायला सुरुवात केलेली. त्यानंतर मी आणि माझ्या रूममेट म्हणजे आम्ही तिघीजणी होतो. आम्ही सगळेजण अभ्यास करायचो. त्यामुळे दिवसभर लायब्ररीत अभ्यास करायचो आणि रात्रीच्या वेळी पुन्हा रूममध्ये डिस्कशन करायचो. त्याचाही फायदा झाला. तुमच्या आजूबाजूचं जे वातावरण असतं ते तुम्हाला पूरक असलं पाहिजे, हा एक मोठा प्लस पॉईंट होता. त्यानंतर मग अशी प्रिलियम्सची तयारी केली. प्रिलियम्स डिसेंबरमध्ये झाली. ती प्रिलियम्स क्लिअर केली. त्यानंतर मग मेन्ससाठी सिलेक्शन झालं. मेन्ससाठी ॲग्रिकल्चर MPSC होती, त्यामुळे मेजर सब्जेक्ट हा ॲग्रिकल्चर होता. डिग्रीला असताना बऱ्यापैकी अभ्यास झालेला होता. त्यातच आणखी क्लासेस वगैरे लावलेले, त्यांचं मार्गदर्शन भेटलं. तसेच माझ्यासोबत अभ्यास करणाऱ्या इतर मुली त्यांचं पण एक गायडन्स होता
किंवा आमचं दररोज डिस्कशन व्हायचं. त्यामुळे बरोबर ट्रॅक पॉईंटवर आहोत की नाही ते सुद्धा समजायचं. असाच अभ्यास आमचा सुरू होता. त्यानंतर मग मेन्स ही ॲग्रिकल्चर MPSCची मेन्स ही मेमध्ये झाली. त्यानंतर मेन्स पण क्लिअर झाली. त्यानंतर जो इंटरव्ह्यूसाठी सिलेक्शन झालं. प्रत्येक वेळी स्पर्धा परीक्षामध्ये, शाळेच्या स्पर्धा परीक्षांमध्ये तिला उत्तुंग असं यश मिळालं होतं. शिष्यवृत्ती पण मिळाली होती. 10वी-12वीमध्ये तिला रिलायन्स फाउंडेशनची शिष्यवृत्ती मिळाली. त्याच्यानंतर सकाळ इंडिया फाउंडेशनची शिष्यवृत्ती मिळाली. आणि असं करत असताना तिला BSc ॲग्रिकल्चरला मी ॲडमिशन दिलं. तिच्या मनाविरुद्ध होतं पहिलं सुरुवातीला, परंतु तिला ॲडमिशन दिल्यानंतर तिला समजावून सांगितलं या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर स्पर्धा परीक्षा जर द्यायच्या असतील तर हा विषयच अनुकूल आहे त्याला. क्लास जॉईन केले, विविध क्लास जॉईन केले. ती म्हणत होती क्लास नको, क्लास मी अभ्यास स्वतः करते, परंतु योग्य गुरु असल्याशिवाय तो मार्ग सापडत नाही. त्याप्रमाणे मी तिला तो क्लास जॉईन केला आणि ते मार्गदर्शन तिला मिळाल्यामुळे, विविध मार्गदर्शन हे मिळाल्यामुळे तिला तो मार्ग व्यवस्थित सापडला. आणि मागच्या ऑगस्टमध्ये हिला MPSC ॲग्री MPSCची जाहिरात आली. त्यामध्ये तिला या पोस्ट क्लास 1 क्लास 2च्या पोस्ट होत्या. त्यांनी मला विचारलं की बाबा आम्ही फॉर्म भरू का. मग तो फॉर्म म्हटलं भरायलाच पाहिजे, रिझल्ट काही असू देत. आणि तिला तुम्ही स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शक जे पुण्याला होते त्याचं मार्गदर्शन तिला करून दिलं मी. आणि वारंवार तिचे अपडेट घेत होतो मी. सकाळी उठल्यानंतर फोन करायचो तिला, संध्याकाळी आल्यानंतर दिवसाचा सगळा अभ्यास काय केलं सगळं डिटेलमध्ये विचारायचो. म्हणजे थोडक्यात मी तिचा ब्रेन वॉश करायचो, तुला हे करायचं आहे. आणि हे करत असताना आम्हाला एक ही मन की शक्ती परिवार म्हणून हा परिवार मिळाला. आणि त्या परिवाराने आम्हाला काय शिकवलं तर निगेटिव्हिटी घालवायची. मनात जी निगेटिव्हिटी असते मुलांचा, कारण मुलं काय करतात, फॉर्म भरतात आणि नंतर याच्यामध्ये यश येणार नाही, मी अभ्यास करणार नाही, कोण असं पास होत नाहीत, हे असं होत नाही. त्याच्यामुळे त्या ग्रुपने आम्हाला निगेटिव्हिटी घालवली. त्याचा फायदा आम्हाला भरपूर झाला. कारण ती जिने फॉर्म भरला तिथपासून मी तिला कंटिन्यू सांगत होतो की तुला याच्यामध्ये उत्तुंग असं यश मिळणारच, हे मी वारंवार तिला सांगत होतो. आणि त्याचा परिणाम आज रिझल्ट आम्हाला त्याचे मिळाले. आणि त्याबद्दल मी तिला, माझी मुलगी म्हणून मला खूप अभिमान आहे. कारण या पोस्टला निवड झाल्याबद्दल मला अभिमान भरपूरच आहे, हे मी सांगू इच्छितो सगळ्यांना. मी खरं तर BSc ॲग्रिकल्चरमध्ये ॲडमिशन घेतलं. खरं तर मनाविरुद्धच होतं थोडंफार, पण नंतर या क्षेत्रात आल्यावर मला या क्षेत्राची खोली समजली. पण मी एक ऑब्झर्व केले. म्हणजे मी ॲग्रिकल्चरमध्ये ॲडमिशन घेतलं, मी नेहमी टॉपर होते. त्यामुळे ज्यावेळी इकडे आले आणि शिक्षकांनी मला विचारलं की दुर्वा तू काय करतेस, म्हणजे कशाला, काय ॲडमिशन घेतलं, इंजिनिअरिंग करतेस की डॉक्टर, म्हणजे काय करतेस तू नेमकं. तर मी सांगायचे ॲग्रिकल्चर, की ते म्हणायचे अरे ॲग्रिकल्चर असं का. म्हणजे आम्हाला तर वाटायचं की तू चांगली म्हणजे डॉक्टर होशील किंवा इंजिनियर होशील असं वाटायचं. म्हणजे ॲग्रिकल्चर हा विषय शिक्षकांच्या पण डोक्यात नसायचा. त्यामुळे एक स्वतःला भीती होती की मला स्वतःला प्रूव्ह करून दाखवायचं आहे, म्हणजे बाकीच्यांच्या तुलनेत, कारण मी हे वेगळं क्षेत्र निवडलं आहे. त्यामुळे तुला स्वतःला प्रूव्ह करायचं आहे, हे सुरुवातीपासूनच माझ्या डोक्यात होतं. त्यामुळे मी तुम्हा मुलांना पण सांगू इच्छिते की जे मेडिकल फील्डमध्ये जातात किंवा इंजिनिअरिंग फील्डमध्ये जातात, म्हणजे टॉपर मुलंच जातात असं काही नाही. म्हणजे मी पण आता ऑब्झर्व केले, म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी जे टॉपर्स मुलं असतात ते जाणून बुजून ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घेतात. का तर ॲग्रिकल्चर हा ऑप्शनल विषय घेऊन मग तुम्ही UPSC किंवा MPSCची तयारी करता येते. त्यामुळे तुम्ही पण ॲग्रिकल्चरकडे या दृष्टीने बघा, करिअर या दृष्टीने बघा. कॉम्पिटेटिव्ह जर करायची असेल तर नक्कीच ॲग्रिकल्चर म्हणजे BSc ॲग्रिकल्चर या डिग्रीचा नक्कीच विचार करा. आत्ताच बाबांनी जसं सांगितलं की म्हणजे लहानपणापासून आमच्यासोबत अभ्यासाबाबत स्ट्रिक्ट होते. म्हणजे बाकीच्या बाबतीत बाबा लाड करायचे, मग ते खाण्याच्या बाबतीत असू दे किंवा कपड्यांच्या बाबतीत असू दे, पण अभ्यासाबाबत सुरुवातीपासूनच स्ट्रिक्ट होते. तेव्हा वाटायचं की म्हणजे एवढं स्ट्रिक्ट का दाखवतात वगैरे. पण जसं आमचा म्हणजे नंबर यायला लागला शाळेत किंवा कॉलेजमध्ये, तसं लक्षात आलं की बाबा पण त्यांचं दाखवून द्यायचे. म्हणजे ते बघा, तुम्हाला असं माझ्यासारखं आयुष्य पाहिजे की सुखी आयुष्य पाहिजे, तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे, हे लहानपणापासूनच आमच्या मनावर बिंबवलेलं. त्यामुळे मग म्हणजे बाबांनी जो स्ट्रिक्टपणा दाखवतात अभ्यासाच्या बाबतीत तो योग्यच आहे.
हे आमच्या लक्षात येत गेलं. त्यामुळे मग अभ्यास पण तसा आम्ही करत गेलो. पण अभ्यास करताना पण आता आम्ही प्रिलिम्स अभ्यास करायचो किंवा मेन्सची जी तयारी करायचो त्यामध्ये म्हणजे 4 दिवस सलग अभ्यास व्हायचा, पण 5वा दिवस असं असायचं की नक्की मी योग्य मार्गाने सगळं करते का किंवा सगळं व्यवस्थित होतंय का असा प्रश्न नेमका मनामध्ये डोकवायचा. मग त्यावेळी मेडिटेशन म्हणजेच आता माझ्या मावशीने मला मन की शक्ती हा ग्रुप जॉईन करून दिला. त्यात माधुरीताईंनी विशेषतः मार्गदर्शन केलं की विद्यार्थ्यांनी कसं म्हणजे मेडिटेशनचे काय फायदे होतात, कसं अभ्यास करताना मेडिटेशन कसं उपयोगी आहे, तुमचं डोकं तुमचं अभ्यास करताना कॉन्सन्ट्रेशन हे किती महत्त्वाचं आहे ते मेडिटेशनच्याद्वारे मला समजलं व मी ते मेडिटेशन करत गेले. त्यामुळे जे जे केलं ते पूर्ण दिवसभर पुस्तक घेऊन बसण्यापेक्षा जरी कमी वेळात केलं तरी ते किती इफेक्टिव्ह केलं, किती लक्षात राहते माझ्या, हे महत्त्वाचं होतं, हे त्यावेळी लक्षात आलं. त्यामुळे मी मन की शक्ती ग्रुपचे तसेच माधुरीताई त्यांचे पण खूप आभारी आहे. आता आमची 215 जागांची ॲड होती. मग त्या 215मध्ये माझी एक जागा ही फिक्स असणारच आहे हे सुरुवातीपासून माझ्या डोक्यात होतं व त्याच पद्धतीने मी अभ्यास करत गेले. त्यामुळे ती निगेटिव्हिटी तर नव्हतीच. त्यामुळे मी आताच्या मुलांना हेच सांगू इच्छिते, मी माझ्या मैत्रिणींमध्ये सुद्धा ऑब्झर्व केले की अभ्यास करतात, म्हणजे माझ्यापेक्षा पण अभ्यास करणारे काही मुली होत्या, पण मग मनामध्ये असे निगेटिव्ह विचार, मग ते निगेटिव्ह विचार जे आपण आपल्या डोक्यात असतात तेच आपल्याकडे उलटून येत असतात आणि तसंच होत असतं आपल्यासोबत. त्यामुळे विचार करताना हा नेहमी पॉझिटिव्हच करायचा. यश हे तुम्हाला मिळणारच, मग ते पहिल्या प्रयत्नात असो किंवा दुसऱ्या प्रयत्नात असो आपण प्रयत्न करत राहणं, आपल्याकडून जेवढं होतंय तेवढे इफर्ट्स देणं, त्यानंतर सतत सातत्य असणं, तसंच आपलं ध्येय आपल्या मनाला समजवत राहायचं की मला ही पोस्ट भेटणारच आहे, त्याच दृष्टीने मला अभ्यास करायचा आहे. मी पावशी गावचा रहिवासी असल्यामुळे मला खरोखरच अभिमान आहे, पण माझ्यासारखाच या पावशी गावातील सर्व पालक जे आहेत त्या पालकांनी आपल्या मुलांनासुद्धा हिच्यासारखंच घडवायला पाहिजे. त्याच्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन हे मुलात आईवडिलांनी सुरुवात केली पाहिजे. आईवडिलांनी उत्तेजन दिलं पाहिजे. आईवडिलांनी जर त्यांना वेळ दिला नाही तर मुलं म्हणणार की आईबाबांना सांगितलं तरी बाबा म्हणणार की तू नको भरू, वेळ नाही आपल्याला, असं करणार. तर आईवडिलांनी पहिलं म्हणजे प्रोत्साहन मुलांना दिलं पाहिजे, आवड निर्माण तिथून झाली पाहिजे, तरच मुलं अभ्यास करणार. योग्य मार्गदर्शन हे आईवडिलांकडूनच सुरुवात होते. तसंच या जिल्ह्यातील सुद्धा पालकांनी, म्हणजे पावशी गावातीलच असं म्हणत नाही, संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुद्धा जे पालक आहेत त्या पालकांनी आपले मुलं जर अशी याप्रमाणे हुशार असतील तर त्यांना योग्य मार्गदर्शन स्पर्धा परीक्षांचं आणि MPSC परीक्षासाठी जाणून बुजून बसवायचं. रिझल्ट काही असू देत, परंतु त्यांना आवड निर्माण झाली पाहिजे. कारण यश हे एकाच याच्यातनं येत नाही, सातत्य असलं पाहिजे. मुळात आवड निर्माण केली तर ते मुलं बरोबर यश संपादन करण्याच्या मार्गाने पाऊल उचलत असतात. आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो विसरू नका LBN ॲडव्हर्टायझिंग चॅनल सबस्क्राईब करायला.